नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण कोरोलीकर. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमधला 9/12/1950 रोजी स्थापन झालेला हा पुतळा आहे. या पुतळ्याबद्दल एक वैशिष्ट्य म्हणजे मराठा समाजाने हा बसवलेला पुतळा आहे आणि या पुतळ्याची आता सध्या 75 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं या पुतळ्याचं एक लोकोत्सव होणं फार गरजेचं आहे, कारण याचा इतिहास बऱ्याच जणांना लोकांना माहीत नसल्यामुळं या लोकोत्सव माध्यमातून या पुतळ्याचा इतिहास आणि हे येथील एक पुरोगामी विचाराचा वारसा जो ह्या कोल्हापूरचा आहे तो सर्वत्र जाणं हे फार महत्त्वाचं आहे. तर याला आंबेडकरांनी देखील भेट दिली होती. राजाराम कॉलेजमध्ये त्यांचा स्नेहसंमेलन असताना 1951-52च्या दरम्यान बाबासाहेबांनी स्वतः हा पुतळा थांबून पाहून गेलेला हा पुतळा आहे. त्याच्यामुळे या जगातला एक वेगळं असं अधिष्ठान असलेला हा पुतळा आहे. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरी होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण कोल्हापुरातल्या त्यांच्या एका पुतळ्याची माहिती घेणार आहोत. आपण सध्या आहोत ऐतिहासिक बिंदू चौकात आणि हा पुतळा बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे हयात असताना हा पुतळा बसवण्यात आला होता. खरं तर कोल्हापुरातील समाजसुधारक भाई महादेवराव बागल यांच्याकडून हा पुतळा बसवण्यात आला होता. त्यांनी कोल्हापुरातील जे शिल्पकार आहेत बाळ चव्हाण यांच्याकडून हा पुतळा बनवून घेतला होता. हा पुतळा साधारण 4 ते 5 फूट उंच चबुतऱ्यावर बसवण्यात आलेला आहे. अर्धा कुत्री पुतळा आहे आणि हा संपूर्ण पुतळा कास्य धातूपासून बनवण्यात आलेला आहे. खरं तर 9 डिसेंबर 1950 रोजी या पुतळ्याचं उद्घाटन देखील कोल्हापूरकरांच्या करवीर जनतेच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि या पुतळ्याला जे आहे ते ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं. खरं तर या समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील या पुतळ्याला भेट देण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या पुतळ्याला भेट दिली होती असं सांगण्यात येतंय. आणि इथं आंबेडकर जयंती असेल किंवा विविध कार्यक्रम असतील ते मोठ्या उत्साहात साजरे होतात. ऐतिहासिक बिंदू चौकात हा खरं तर पुतळा आहे आणि या पुतळ्याला दररोज असतील किंवा विशेष कार्यक्रमाला देखील अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकर असतील किंवा राज्यभरातील अनेक लोकांची गर्दी असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ऐतिहासिक बिंदू चौकात असे विविध धार्मिक असतील, ऐतिहासिक असतील, राजकीय कार्यक्रम देखील होतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला देखील विशेष महत्त्व असतात आणि या विशेष कार्याला मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण या जगभरात हा एकमेव पुतळा आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना बसवण्यात आलेला आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.